रात्रीच्या जेवणासाठी जेव्हा एकच पदार्थ आणि तोही पोटभरीचा जेव्हा बनवायचा असतो त्यावेळेस मी असे उकड शेंगोळे बनवते. खायला एकदम मस्त खमंग लागतात आणि करायला एकदम साधे सोपे आहेत. तर लगेच बनवायला करूया सुरुवात. सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया. तर 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून त्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. एका भांड्यात मी आता 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी आपल्याला बेसन घ्यायचंय. चवीनुसार मीठ घालूया, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घातलंय आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते एक मोठा चमचा यामध्ये घालूया आणि उरलेलं फोडणीत घालायचंय. 1 चमचा मी तेल घातलंय म्हणजे हे शेंगोळे छान ठिसूळ होतात. आता सगळं हाताने आधी मिक्स करून घेऊया आणि गरज पडेल तसं आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचंय. तर पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचंय आणि फार सैल पीठ भिजवायचं नाही, थोडंसं घट्टसरच भिजवून घ्यायचंय. हे शेंगोळे करताना ज्वारीच्या पिठाचं प्रमाण जास्त ठेवलं म्हणजे शेंगोळे एकदम छान मस्त ठिसूळ तयार होतात आणि मग खायला गच्च लागत नाही. आणि गव्हाचं पीठ आपल्याला फक्त बाइंडिंग पुरतंच घालायचंय. तर आता पीठ इथे भिजून झालेलं आहे, छान असा मस्त घट्ट गोळा तयार झालाय. लगेच आपल्याला याचे शेंगोळे बनवून घ्यायचेत. इथे मी पोळपाट घेतलाय, त्यावर गोळा घेऊन त्याला असा लांबट आकार देऊन घ्यायचा. याचा पातळ रोल बनवून घ्यायचा, फार जाड ठेवायचा नाही. आणि आता सुरीने कट करून घेऊया. नंतर याचे जे दोन्ही टोकं आहेत ते जोडून घ्यायचे आणि अशा पद्धतीने याला आकार द्यायचा आहे. हे अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेत. अशाच पद्धतीने सगळे शेंगोळे तयार करून घ्यायचेत. घरात कोणी असेल तर त्यांना मदतीला घ्या, म्हणजे अगदी पटापट हे शेंगोळे तयार होतात. तर आता इथे मी सगळे बनवून घेतलेत, 2 प्लेट भरून झाले आहेत आणि यातलं थोडं पीठ मी बाजूला एका वाटीत काढून घेतलंय. यामध्ये आता पाणी घालूया आणि हे मिश्रण आपण नंतर फोडणीत घालणार आहोत. शेंगोळे करण्यासाठी आता एक मोठी कढई मी गॅसवर ठेवली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे. तर जवळपास 3 टेबलस्पून मी तेल घातलंय. तेल छान गरम झालं की मोहरी घालूया. मोहरीला छान फुटू द्यायचं, ती व्यवस्थित तडतडायला लागली की मग जिरे घालायचे. फोडणी छान बसली म्हणजे कुठलाही पदार्थ खायला मस्त खमंग लागतो. जिरे पण आता फुलले आहेत. पाव चमचा हिंग घालूया आणि जे उरलेलं वाटण होतं ते घालायचंय. तर हे पण एक मोठा चमचा वाटण आहे. चमच्याने हलवून घ्यायचं आणि आता लगेच सुके मसाले घालूया. तर पाव चमचा हळद घातली आहे, 1 चमचा लाल तिखट. तर तिखट तुम्हाला जसं लागतं त्याप्रमाणेच घाला, कारण आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे. आता लगेच हे जे आपण मिश्रण बनवून ठेवलं होतं ते घालूया आणि गरम पाणी घालायचंय. गरम पाणी घातलं म्हणजे या पाण्याला छान उकळी येते आणि शेंगोळ्याला चव पण छान येते. तर जवळपास मी 2 ते 2.5 ग्लास यामध्ये पाणी घातलंय. सगळं एकदा बुडापासून हलवून घ्यायचंय. सगळं मी हलवून घेतलंय. तर मला पाणी थोडंसं कमी वाटतंय, आणखी अर्धा ग्लास घातलं आहे. तर आपण जे पीठ आणि पाण्याचं मिश्रण घातलंय त्यामुळे या पाण्याला थोडासा दाटसरपणा येतो आणि मग शेंगोळ्याचा रस्सा खायला छान लागतो. आता एक उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचंय. पाण्याला आता 2 मिनिटातच छान उकळी आलेली आहे. तर त्यामध्ये भराभर हे तयार केलेले शेंगोळे घालूया. गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायची, म्हणजे हे शेंगोळे बुडाला जात नाहीत, चिकटून बसत नाहीत. तर दोन्ही हाताने भरभर शेंगोळे यामध्ये घालायचेत आणि अधूनमधून चमच्याने खालीवर करून घ्यायचं, म्हणजे हे बुडाला लागत नाहीत. तर आता सगळे शेंगोळे इथे घालून झालेले आहेत. याला चांगली उकळी आली की आता यावर झाकण ठेवूया आणि शेंगोळे शिजेपर्यंत छान शिजवून घ्यायचेत. तर एक आता 15 मिनिट झाली आहेत. आपले शेंगोळे छान शिजलेत. मध्ये 1-2 वेळेस मी झाकण काढून बुडापासून हलवून घेतलं होतं.
याचा रस्सा सुद्धा थोडासा दाटसर झालेला आहे. शेवटी कोथिंबीर घालायची आहे. तर गरमागरम आपले वाफाळलेले शेंगुळे तयार आहेत. खायला मस्त खमंग चवदार लागतात. सोबत एखादं लोणचं किंवा पापड असेल तरी पुरेसा होतो. तर जरूर बनवा, खा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.